सुफिया अबिदाली नायकवडी यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श युवा उद्योजिका पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। इचलकरंजी येथील यशस्वी युवा उद्योजिका सुफिया अबिदाली नायकवडी यांना औद्योगिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श युवा उद्योजिका पुरस्कार जाहीर करण्यात आला। सुफिया नायकवडीला ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। ती एक अत्यंत यशस्वी मराठी ट्रेडर आहे। ती आर्थिक बाजारात आपल्या कौशल्यामुळे प्रसिद्ध आहे। तिने आपल्या मेहनत आणि समर्पणामुळे अनेक गुंतवणुकीत उत्कृष्ट नफा मिळवला आहे। सुफिया मार्केटच्या चढउतारावर चांगली पकड ठेवते आणि तिला विश्लेषणाची गती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता आहे। ती नव्या ट्रेडर्सना मार्गदर्शन करते आणि त्यांच्या यशासाठी प्रेरणा देते। तिचा अनुभव आणि ज्ञान तिच्या क्षेत्रात एक आदर्श बनवतो। या पुरस्कार निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे, सचिव संगीता रुगे व नायकवडी कुटुंब उपस्थित होते। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सुफिया नायकवडी यांनी सांगितले, पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव? सुफिया अबिदाली नायकवडी। माझे वय आता 24 आहे। तसंच माझं लग्न झालंय, मला मुलगी पण आहे। 2018 मध्ये माझं लग्न झालं, लव्ह मॅरेज। त्यानंतर मग त्यांचाही सपोर्ट आहे असाच होता। त्यावेळी माझी 12th कंप्लीट झाली होती। कंटिन्यू मग त्यांनी पण मला सपोर्ट दिलं। माझ्या आई भावांनी मला पूर्ण फायनान्शियली पूर्ण आतापर्यंत जे काही मी शिक्षण शिकले त्यात मला आई बाबांचा खूप सपोर्ट आहे। कारण लग्न झाल्यानंतर शक्यता असं असतं की तुझं लग्न झालंय, नवरा आहे, घरचे सासरचे आहेत, तुझं तू बघून घे। पण आई बाबांनी मला शेवटपर्यंत साथ दिला। अजून पण त्यांनी मला खूप सपोर्ट करतात। मग त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथे उभी आहे। सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची म्हणजे आज मी जे काही आहे ते आजी माझी वाढलेली आहे पण तिच्यामुळे आहे। कारण तीच मला लहानपणापासून आतापर्यंत खूप मला स्ट्रॉंग बनवलेली आहे। प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षेत्रात मला एवढं स्ट्रेस रेटिंग पण येण्याचं कारण पण तीच आहे। कारण ती मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत होती, नाही तू ह्यामध्ये भाग घे, तू ह्यामध्ये भाग घे। त्यामुळे मग आता सध्या माझं बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लीट झालं। त्यानंतर मी जेव्हा माझं कंप्लीट करत होते मी कॉलेज, त्याच थ्रू मी ट्रेडिंग पण शिकत होते। मग इंडियन मार्केट शिकले, त्यानंतर फॉरेक्स शिकले। ते शिकत मी स्वतः पण लॉस खूप केला। ते लॉस कव्हर करण्यासाठी मग मी नंतर परत हार मानली नाही की लॉस केलाय म्हणून फक्त जॉब करायचा, लॉस कंप्लीट करायचा नाही मानले। त्याच माध्यमातून परत मी माझा लॉस रिकव्हर पण केला। आता स्टुडंट्सना पण शिकवते मी। 1 वर्ष झालं स्वतः क्लासेस घेत आहे। फ्री मध्ये पण घेते, पेड मध्ये पण घेते। क्लासेस घेऊन आता मी स्टुडंट पण माझे प्रॉफिटेबल आहेत आणि याच माध्यमातून मला पुरस्कार पण भेटलेले आहेत की आज सुफिया आपल्याला जो पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनच्या माध्यमातून आदर्श महिला उद्योजिका हा युवा उद्योजिका पुरस्कार मिळालेला आहे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त। त्याच्याबद्दल आपलं थोडंसं मत? मला खूप अभिनंदन आहे की बाबा तुम्ही अशा महिलांसाठी एवढा विचार करता की ह्या स्तरावर पोहोचलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू। त्यांना स्वतःला पण प्राऊड फील होतं की आमच्यासाठी कोणीतरी झटत आहे, काहीतरी करत आहे। तर मी त्यांचं खूप अभिवादन वाटते, अभिनंदन म्हणजे स्वतःला पण आणि त्यांना पण अभिनंदन आणि थँक्यू सो मच की त्यांनी आमच्यासाठी एवढा विचार केला। पोलीस असोसिएशन आणि आपलं वेद फाउंडेशनना मी खूप अभिवादन करते की त्यांनी आमच्यासाठी एवढा विचार केला। थँक्यू सो मच।